क्वांटम युगाबद्दल माहिती सांगणार आहे। सर्वात आधी तर क्वांटम म्हणजे काय, तर क्वांटम म्हणजे निश्चित मात्रा। आता निश्चित मात्रा कोणाची, तर ऊर्जेची। ऊर्जा ही अखंड किंवा सलग नसून ती लहान लहान भागांमध्ये म्हणजेच क्वांटामध्ये असते। 1900 साली मॅक्स प्लँक यांनी संकल्पना मांडली आणि त्या क्षणापासून विज्ञानाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली, जिथे प्रकाश म्हणजे ते फॅटन होते आणि अणु हे केवळ एक कण नसून ते एक रहस्यमय तरंगणारे तरंग होते। मी सांगितल्याप्रमाणे 1900 साली मॅक्स प्लँक यांनी संकल्पना मांडली। मग 1905 साली आले आइन्स्टाईन। 1920च्या दशकात बोहर, श्रोडिंगर, हायझेनबर्ग यासारख्या विद्वानांमुळे क्वांटम सिद्धांत विकसित होत गेले। 1947 रोजी ट्रान्झिस्टरचा शोध लागला। याचे श्रेय सुद्धा क्वांटम फिजिक्सलाच जातो। मग आले MRI, लेझर, ऑप्टिक फायबर, हे सगळे सुद्धा क्वांटमच्या जगात शक्य झाले। हे केवळ एक वैज्ञानिक परिवर्तन नव्हते, हे एक जग बदलणारे युग होते। मी सांगितल्याप्रमाणे क्वांटम हे जादू नाही, पण ती एक अविश्वसनीय अचूकता आहे। क्वांटायझेशन, सुपरपोजिशन, एन्ट्रोपमेंट हे सगळे नियम आपल्याला सांगतात की प्रकृतीवर चालणारे नियम अणूच्या पूर्णपणे वेगळे चालतात। जसे की एखादी इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन ठिकाणी शकतात आणि दोन कण किती दूर राहिले तर ते एकमेकांशी मनाने जोडले असतात। जेव्हा निरीक्षक बघतो तेव्हाच बदल घडतो। सगळी अद्भुत आहे ना। आज आपण क्वांटमच्या दुसऱ्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे विकसित होत आहे क्वांटम कम्प्युटर, जे पारंपरिक संगणकापेक्षा कोट्यवधी पटीने वेगाने चालतात। क्वांटम कम्युनिकेशनमुळे हॅक प्रूफ इंटरनेट आता शक्य होणार आहे, ज्यामुळे क्वांटम सेन्सरमुळे हृदयविकार, भूकंप, अंतरिक्ष संशोधनामध्ये अचूकता वाढणार आहे। आपला भारत देश सुद्धा या युगात मागे नाही। 2020 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय क्वांटम मिशन म्हणजेच NMQTA हा एक क्रांतिकारी टप्पा होता। IIT, IIC, इस्रो, DRDO सारख्या संस्थांमध्ये क्वांटम रिसर्च सुरू आहे, ज्यामुळे आपला भारत देश सुद्धा लवकरच क्वांटम पॉवर हाऊस बनू शकतो। आता भविष्यात काय होईल? भविष्यात औषधांची क्रांती होईल, हवामानाचा अचूक अंदाज लावता येईल, शेतकऱ्यांना जमिनीतील पोषक तत्वांची माहिती घेण्यास मदत होईल। क्वांटम एज हे केवळ एक वैज्ञानिक पान नाही, ते भविष्य संपूर्ण पुस्तक आहे, जे आपल्याला अशा गोष्टींच्या दुनियेत घेऊन जाते जिथे कल्पनाशक्ती आणि संभाव्यतेची सीमा पार करणारी ऊर्जा आहे। चला तर मग या अणूपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशकांचं ऐकून घेऊ आणि आपले भविष्य घडवू। धन्यवाद।